सुश बरोबर लग्न करायचं कसं काय डोक्यात आलं तुझ्या? एवढ्या कमी दिवसात कसं काय मॅनेज केलंस तू? त्याची एक वेगळी गंमत आहे मग. म्हणजे सुश आधी माझ्या डोक्यात नव्हती. विचारच करत होतो मी की काय करता येईल काय करता येईल. तेवढ्यात लँडलाईनवर कॉल वाजला. मी उचलला. म्हटलं कोण आहे? हॅलो हॅलो हॅलो. बघतोय तर सुश, स्वानंदीची बहीण. मग मी विचार केला की हिच्याशी तर बोललंच पाहिजे. मग मला सुचत गेलं की हिला कॉफीला बोलूया. तिथून मग सगळं सोपं होत गेलं मग. ओके, सो 1 कॅफे कॅप्चर झालेला आहे. आता आपण चाललोय दुसऱ्या कॅफेमध्ये. म्हणजे आम्ही आता या कॅफेमध्ये होतो. हे बघा, दाखवते तुम्हाला. पण आता इथे काही एवढं आवडलं नाही, त्याच्यामुळे आम्ही चाललोय दुसऱ्या कॅफेमध्ये. लुक ॲट द व्ह्यू. काय झालं? बंद का केलं? किती छान करत होते मी. आपण इथे व्हिडिओ करायला आलोय का? मला पण थोडं अटेन्शन दे ना यार. अरे सॉरी. ते काय ना, मला ती मोमेंट्स कॅप्चर करायला आवडतात ना. बट सुश, मोमेंट्स कॅप्चर करायचे नसतात, एन्जॉय करायचे असतात. बाय द वे, तुझं काम कसं चाललंय? कधी बोलवतेस मला तुझ्या फिल्मच्या प्रीमियरला? कसली फिल्म आणि कसलं काय? मी इतके ऑडिशन्स देते, मला एकही ऑडिशन मध्ये सिलेक्ट करत नाहीत कोणी. का? कास्टिंग डिरेक्टर्सना दिसत नाही का? मला तर वाटतं ना त्यांना दिसतच नाही, नाही तर सिलेक्ट झाले असते मी आतापर्यंत. पण माझ्या ना एक कास्टिंग एजंट ओळखीचा आहे. हो, पण तो स्ट्रगलर्स सोबत काम करत नाही. पण मी सांगितलं ना, तुझं काम लगेच होणार. थँक्यू यार. नाही नाही नाही, थँक्यू नको म्हणू. माझी एक अट आहे. काय? तुझ्या फिल्मच्या प्रीमियरला मला फर्स्ट रो मध्ये एक सीट हवी आहे. हा, अख्खा डो घेऊन टाक ना तू. खरंच? मग तुझं काम डन. डन. मग आमचे कॉल्स, चॅटिंग, कॉफी डेट सुरूच होत्या. मग माझ्या लक्षात आलं की सुष्मिता इम्प्रेस करायला खूप सोपी मुलगी आहे. जरा अटेन्शन दिलं की खुश. अगदी तिच्या आईसारखी हावरट. फुल ऑन, एकदम टिपिकल. ज्वेलरी, फॅशन प्रोडक्ट्स, हेच तिचं जग आहे मॉम. त्यात सोशल मीडियाशी ऑब्सेस्ड. काही पण ब्रँडेड वस्तू दिली की लगेच हाय गाईज हे बघा सोशल मीडियावर टाकत असते. हे बघून मला लक्षात आलं की तिला काहीतरी मोठं गिफ्ट दिलं पाहिजे. आणि मी दिलं. यावेळेला तू फक्त पैसेवाला जावेस नाही पटकावलायस, मान देणारा पण पटकावलाय. अभिनंदन अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. वा 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 वा, अरे वा वा वा. आई, तू का आली ते? काय झालं? हा, झाला ना, बहिणीचा अपमान करून झाला ना. आता काय आईचा अपमान करायला आली आहेस? लग्नानंतर ना स्वानंदी तू फक्त एवढंच केलंयस, अपमान अपमान अपमान. कधीतरी मला वाटलं होतं ग, देवानं तुला बुद्धी दिली आहे, तू माझी कदर करशील, पण नाही. बस बस, तू आता माझं ऐक. आज ना सगळ्या मर्यादा ओलांडल्यास तू स्वानंदी. मी हो, मला वाटलं नव्हतं तुझ्या मनामध्ये सुष्मिताबद्दल एवढा कडवटपणा असेल. एवढा काय? अशी काय बघतेस तू माझ्याकडे? काय हवं काय तुला? उत्तरं हवी आहेत आई. आधी मला सांग, हा नेकलेस कुठून आलाय तुझ्याकडे? हा वेणबाईंनी दिला मला, माझ्या लाडक्या वेणबाई. विणीचं नातं तुला नाही कळणार स्वानंदी. तू वागतेस ना त्यापेक्षा लाख पटीनं चांगल्या वागतात त्या माझ्या बरोबर. हो, म्हणजे ते आजपर्यंत जे काही वागल्यात तुझ्याशी ते सगळं चांगलं आहे असं म्हणायचंय का तुला? आता जुनं काही काढू नकस ग बाई. काय तू पण? आई अगं, पण आपण जुन्यातूनच शिकत असतो ना. आई, ह्याच बाईने रोहनचा संसार मोडायचा प्रयत्न केला होता, विसरली आहेस का तू? अगं बाई 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 काय म्हणतीयस? सासू आहे ना तुझी, जरा काकू तरी म्हण, काकू म्हण. नाही, तू म्हण काही, पण त्यांनी जे आपल्या बाबतीत केलंय ते विसरू नकोस. यांच्यामुळे आपल्या घरात एवढ्या वेळा भांडणं झाली आहेत. माझ्या लग्नात जे काही प्रॉब्लेम झाले ते यांच्यामुळे झाले. तुझ्या आणि बाबांमध्ये आता जी सिच्युएशन चालू आहे ना, त्याचं कारण सुद्धा कुठेतरी त्याच आहेत. तू हे सगळं विसरली आहेस का? आता खूप बदलल्या आहेत ग त्या. खूप चांगल्या वागतात त्या माझ्याबरोबर. आई, किती वेळा सांगायचं तुला? अगं, याला मॅनिप्युलेशन्स म्हणतात, जे त्यांना उत्तम जमतं. ए काय, तुला काय वाटतं मी बिंडोक आहे का? मी दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये पटकन येते, मला काही स्वतःची अक्कल नाहीये. पण आपल्याला जी बुद्धी आहे ती आपण कशा पद्धतीने वापरतोय ह्यावरून सगळं ठरतं की नाही? आई, हे बघ, तुझ्यामध्ये थोडासा जरी स्वाभिमान असेल ना, तर आत्ताच आत्ता हा नेकलेस परत करून टाक त्यांना.
नाही करणार नाही करणार नाही करणार. अगं त्या मिंध करतायत तुला हे असं सगळं वागून. आयुष्यभर तुम्ही काय केलंय? आयुष्यभर तुम्ही जे दिलं तेच मी निमूटपणे घेतलं की नाही? तू इतकी वर्ष नोकरी केलीस की नाही? साधा एवढूसा छोटासा दागिना तरी केलास आपल्या आईला? यांना तर मी हजारदा म्हणत होते माझ्यासाठी छोटासा सोन्याचा हार करा. केला यांनी तरी? कोणीच माझ्यासाठी काही केलं नाही. तुझ्या लग्नात तर तू मला काय दिलंस? काहीच मिळू दिलं नाहीस. पदरात ना फक्त अपमान टाकला माझ्या, है ना? हा हार मला सुष्मिताच्या लग्नामध्ये मिळालेला मान आहे, मान. रीतीप्रमाणे मान मिळालाय. या दोघांचं लग्न तरी रीतीने झालंय का? तू आता मला काही रीतभात वगैरे शिकवू नकोस. आई तू ना तुझ्या सोयीने गोष्टी बदलू नकोस. तो हार परत कर. अरे मी कुठल्या गोष्टी बदलतेय? मी काही गोष्टी वगैरे बदलत नाही. आणि हा हार म्हणजे माझा मान आहे. मी मान परत करत नसते. तुला प्रत्येक वेळी ह्या अशा सगळ्या गोष्टी महत्वाच्या का वाटतात आणि ह्यांच्यासाठी तू अख्ख्या कुटुंबाच्या विरोधात का जाऊन उभी राहतेस? माझ्या कुटुंबाने केली का माझी किंमत? मी कशाला कुटुंबाची किंमत करू? जरा डोळे उघडून बघ म्हणजे तुला कळेल आम्हाला तुझी किती किंमत आहे. सगळ्या बोलाचं भात बोलाची कडी. तुझ्या वडिलांच्या मनामध्ये माझ्याबद्दल जराशी तरी किंमत असती ना तरी त्यांनी माझी एक तरी इच्छा पूर्ण केली असती. म्हणून तू असं केलंस? सुष्मिता आणि अंशुमचं लग्न लावून दिलंस म्हणजे स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू तू जरा डोकं वापरा बोलताना. अशी का बोलतेस तू? फिरलं का तुझं डोकं? माझ्याशी बोलताना जरा विचार करून बोलत जा. आधी सांगून ठेवतेय. आई विचार करून करून माझं डोकं आता बधीर झालंय. सांग ना का केलंस असं? सांग सांग सांग. अगं अंशुमन चांगला मुलगा नाही माहित नाही का तुला? किती भोळी आहे आपली सुश. त्या अंशुमनने फसवलंय तिला. प्रत्येक वेळी तो मुलगा असं करतो. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने वागतो मुलींशी आणि नंतर त्यांच्याशी हे असं सगळं. आई तू त्यांचं लग्न लावून दिलं. साक्षीदार झालीस त्यांच्या लग्नामध्ये. आई तू काय केलंयस? तुला लक्षात येत आहे का? का वागलीस असं? सांग ना का केलंस? तू कोण मला जा विचारणारी? आणि मी काय तुला उत्तर द्यायला बांधील नाही. आई तुला रोहनची शपथ आहे. मला सगळं खरं खरं सांग. हे लग्न कसं झालं आणि मुळात का झालंय? एक मिनिट. पैसे कुठून आले? मॉम तू हल्ली फार विसरतेस हा. मी काय? दादाच्या केबिन मधून मी चेन सोबत कॅश पण घेतली होती. हा मग काय कॅश घेतली, डायरेक्ट गेलो आणि महागातली अंगठी घेऊन तिच्या समोर. आणि ती अंगठी बघून तिचे डोळेच फिरले. माझ्या प्रेमात पडली. अंगठी तिच्या बोटात, ती माझ्या मुठीत. देन लाईफ वॉज इझी मॉम. बदमाश. तुझाच मुलगा आहे.